स्वामी सांगतात, बाळा, तू खूप उदास झाला आहेस. तू तुझ्या स्वामी आईला मानतोस ना, तर हा व्हिडिओ नक्की ऐक आणि तुझ्या मनाला जर शांतता लाभली तरच स्वामी समर्थ लिही. कारण की ज्याच्या मनात श्री स्वामी समर्थ कायम असतो त्याच्या पाठीशी मी सदैव असतो. प्रत्येक वेळी प्रत्युत्तर देऊन चालत नाही बाळा. जेव्हा आपण बरोबर असतो आणि आपल्यावर अन्याय करणारा स्वतःची बाजू जोरजोरात सांगत असतो तेव्हा शांत राहा. आपल्या गुरूंना म्हणजेच मला आठव आणि मला मनापासून तुझी जी इच्छा आहे ती सांग. आता तुझी वेळ आली आहे. आता तुम्ही बघा, विश्वास ठेवा आणि हा माझ्यावर ठेवलेला तुमचा विश्वास कधीच वाया जाणार नाही. ही तुम्ही मनात एक प्रतिबिंब तयार करून घ्या. असे शासन करत असणाऱ्या लोकांना, अन्याय आणि कोणावर द्वेष करणाऱ्यांना प्रतिउत्तर द्यायला मी तुमच्या मनात सदैव वेगवेगळे असे विचार निर्माण करतो. शेवटी काय, न्याय हा सत्याचाच होतो. बाळांनो, जितकं तुम्ही इतरांचा विचार करत राहाल तितकं जीवनात एकटं पडाल. त्यामुळे कधीच कोणाला प्रतिउत्तर देण्यापेक्षा वेळ येऊ द्या आणि त्याला वेळच प्रतिउत्तर देईल. आणि जो प्रामाणिक असतो ना, त्याचं कधीच वाईट होत नाही. कारण समाजात प्रामाणिकपणा, चांगुलपणा भडकला जातो आणि दिव्याचा खूप असा तिरस्कार केला जातो. सत्याचा विजय हा एकांतात आणि शांत मनाने आणि शेवटी होतोच. सत्य कधीच हारत नाही आणि खोटे कधी जिंकत नाही. तो कितीही मोठा बल्लाड असो, कितीही मोठा शक्तिशाली असो, त्याचं वर्चस्व हे संपतच. म्हणून भिऊ नकोस. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे आणि शांत